Start. Hello students, now today we are going to solve the problem number 9 from your textbook on dissolution of partnership firm. So here following is the balance sheet of Vaibhav, Sanjay and Santosh on 31st March 2019. 31 मार्च 19 बॅलन्स शीट दिलेली आहे आणि यामध्ये संतोष हा इन्स्टॉलमेंट म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आता आपल्याला लेजर अकाउंट तयार करायला सांगितलेले आहेत, रिलेशन अकाउंट, बँक अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग नेहमीप्रमाणे पहिले काय करूया, कॅपिटलचे बॅलन्स कॅरी फॉरवर्ड ट्रान्सफर स्टेज आहे. कॅपिटलचे बॅलन्स कॅपिटलला ट्रान्सफर करूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्रेडिट ॲट द ग्रेडला एकाचा डेबिट आहे 36,027 36,000 27,000 आणि संतोषचा कॅपिटलचा बॅलन्स डेबिट आहे 3,000. डेबिट बॅलन्स आहे. बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,000. फर्स्ट ट्रान्सफर स्टेज, कॅपिटलचे बॅलन्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केले. बँकचा ओव्हरड्राफ्ट आहे म्हणजे बँकचा क्रेडिट बॅलन्स आहे. बँक ओव्हरड्राफ्ट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 18,000. बँकेचा बॅलन्स क्रेडिट आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दॅट इज बँक ओव्हरड्राफ्ट. क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं बँक ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर ॲसेट साईडला ॲक्युमुलेटेड लॉस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं आहे 18,000. हे कॅपिटलला ट्रान्सफर डेबिट करायला लागेल. लॉस आहे. लॉस आहे म्हटल्यानंतर डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रान्सफर करायचं. ऑल पार्टनर्स रेशो किती दिलं बघा, 18,4,3 आणि आहे किती 18,000. 18,000 टोटल आहे आणि रेशो किती आहे 8,4,3. 8 आणि 4 12 आणि 3 15. 15 1 15 12. एकाला किती येणार 1200. 15 1 15 3 15 30. एकाला 1200. मग 12 8 96. वैभवला 9,600. 9,600. त्याने 12 चौक 48 4,800. 4,800. आणि 12 त्रिक 36 3,600. लॉस debited to all partners capital account in their profit sharing ratio. Then transfer assets to realization account. Realization account debit to sundry assets account. To sundry assets. कोणकोणते आहेत बघा. सन्ड्री ॲसेट्स, मशिनरी, गुडविल, मशिनरी, गुडविल, स्टॉक अँड डेटर्स. स्टॉक अँड डेटर्स एकत्र दिलेलं आहे. स्टॉक अँड डेटर्सचे फिगर एकत्र दिलेले आहे. तीनच आहेत. मशिनरी 6,000. मशिनरी 6,000. गुडविल 9,000. स्टॉक अँड डेटर्स 57,000. टोटल बाहेर काढा. 9 6 15 57 15 72,000. 57 15 72 72,000. आउटर लाईन 72,000. ॲसेट्स ट्रान्सफर. ॲसेट साईड पूर्ण ट्रान्सफर झाली. त्यानंतर लायबिलिटी फक्त एकच आहे, सन्ड्री क्रेडिटर्स. बाय सन्ड्री लायबिलिटी काय एकच आहे. सन्ड्री लायबिलिटी म्हणण्याची गरज नाही. डायरेक्ट एकच आहे म्हणताना सन्ड्री क्रेडिटर्स म्हणा. अनेक असतील तर सन्ड्री लायबिलिटीज म्हणून सगळं एका खाली घ्यायचं. एकच लायबिलिटी आहे क्रेडिटर्स 12,000. बँक ओव्हरड्राफ्ट तिकडे आपण घेतलेलं आहे. बँकेचा क्रेडिट बॅलन्स घेतलेला आहे. कॅपिटल ट्रान्सफर केले. सो ट्रान्सफर स्टेज इज कम्प्लिटेड. Then see below
in the below paragraph, Santosh is declared insolvent, so firm is dissolved and the assets realized as follows. रिलायझेशन स्टेज आहे, ॲसेट्स रिलायज झालेले आहे. मग रिलायझेशनला एंट्री काय करतो आपण, बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, बँक अकाउंट बाय बँक अकाउंट, ॲसेट्स रिलायज्ड. कोणती ॲसेट कितीला रिलायज झाली बघा, स्टॉक अँड डेटर्स 54,000, स्टॉक अँड डेटर्स 54,000, गुडविल नील आहे, गुडविलचं काहीच झालं नाही. आणि मशिनरी अँड बुक व्हॅल्यू, मशिनरी किती 6,000 आहे. मशिनरी नील असेल तर काय नील लिहिण्याची गरज नाही, लिहूच नका, गुडविल 0 लिहिण्याची गरज नाही. मशिनरी अँड बुक व्हॅल्यू 6,000, 54 आणि 6 60,000, 60,000. रिलायझेशन क्रेडिट आहे बघा, बाय बँक अकाउंट आहे, तो बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट, टू रिलायझेशन अकाउंट किती 60,000, 60,000 रुपये ॲसेट विकून आपल्याला मिळालेले आहेत. नंतर क्रेडिटर्स अलाउड डिस्काउंट ॲट 10%. लायबिलिटी, आता पेमेंट ऑफ लायबिलिटी जे 60,000 मिळाले त्यातून आता आम्हाला काय करायला लागेल, ही जी लायबिलिटी आहे ही लायबिलिटी पेड करायला लागेल. सो रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, लायबिलिटी पेड. कोणतं आहे, सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स कसे म्हटलं पण, क्रेडिटर्स अलाउड डिस्काउंट ॲट 10%. क्रेडिटर्स किती आहे 12,000, 12,000 त्यांनी 10% डिस्काउंट दिलं, 1200 जाते 10,800. क्रेडिटरला आपण 10,800 पेमेंट करणार, 10% डिस्काउंट त्याने दिलं, 12,000 वरती 1200 गेले. आणि रिलायझेशन एक्सपेन्सेस नाही दिलेत का, ठीक आहे. आणि अजून एक कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे, लक्षात घ्या. कॉन्टिंजंट लायबिलिटी 9,000. आकस्मिक एखादी लायबिलिटी आलेली आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटी, कॉन्टिंजंट लायबिलिटी इथे कॉन्टिंजंट लायबिलिटी 9,000 इज क्लिअर म्हणजे पेड केलेलं आहे. 9,000 रुपये कॉन्टिंजंट लायबिलिटी पेड केलेली आहे. क्रेडिटर्स लायबिलिटी पेड केली, डिझल्व्हचे एक्सपेन्सेस नाही आहे. कॉन्टिंजंट लायबिलिटी किती 9,000 पेड केलेली आहे. 10/9 19,800, 19,800. इथे बघा रिलायझेशन अकाउंट डेबिट आहे, बँक अकाउंट क्रेडिट आहे, बँक अकाउंटच्या क्रेडिटला, बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन अकाउंट किती आहे 19,800, 19,800. 19,800 आपण पेमेंट केलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे इथं डिस्पोजल स्टेज पण झालेली आहे. Realization or disposal stage, 2 stages are completed. Now we have to calculate profit or loss on realization. बघा इकडे 72, 60 आणि 72, 72ला 72 गेले. डेबिट साईड जास्त आहे, 19,800 लॉस होणार आहे. डेबिट टोटल जास्त आहे, बहात्तर आणि 19 किती 91,800, 91,800, 91,800. इकडे 60 आणि 12 72 गेले, ठीक आहे. 72 गेले झाले की 59,800, परत काय करण्याची गरजच नाही आहे. 19,800 लॉस झालेला आहे, रिलायझेशन लॉस आहे. हा कॅपिटलला ट्रान्सफर करा बाय कॅपिटल अकाउंट, बाय कॅपिटल अकाउंट्स. कोण कोण आहे, वैभव, संजय अँड संतोष. 19,800 रेशो किती आहे तो 8,4,3 आता 19,800 करा. 19,800 भागिले किती 8,4 12 आणि 3 15, 15 1 15 4
15 त्रिक 45, 3 13 बघा 15 के 15 4 राहिले 15 त्रिक 45, 3 राहिले 15 दुणे 30 आणि शून्याला 0. एकाला किती 1320, मग 1320 गुणिले 8 13 8 हे कुठे डायरेक्ट 1320 गुणिले 8 8 0 0 8 2 16 8 1 24 25 8 1 8 2 10 13 8 4 होत असे 1040 8 2 16 काय 0 8 2 16 8 1 24 25 10560. वैभवला किती 10560 10560 4 13 चौक 52 5280 याचा निम्म 8 4 आहे याचा निम्म आहे किती 13 चौक 52 5280 5280 एवढं आपलं कॅल्क्युलेशन फास्ट यालाच पाहिजे प्रत्येक वेळी करत बसायचं नाही. आणि 13 त्रिक 39 3960 3960 अशी टोटल 19,800 ठिकाणी बघूया. 4 8 14 6 20 11 आणि 2 13 आणि 5 18 4 आणि 5 9 आणि 1 1. आता इथे काय झाले बघा रिलायन्स अकाउंट क्रिएट झालंय. कॅपिटल अकाउंट डेबिट करायला लागणार आहे बघा. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायन्स अकाउंट टू रिलायझेशन. आता लॉस ऑन रिलायझेशन लॉस ऑन रिलायझेशन टू रिलायझेशन अकाउंट किती 10,560 10,560 5,280 5,280 आणि 3,960 3,960. ठीक आहे. लॉस ऑन रिलायझेशन ट्रान्सफर केलं कॅपिटल अकाउंट डेबिटला कॅपिटल अकाउंट डेबिट केलं. त्यानंतर आता काय बघायचं काय म्हटलं बघा संतोष बिकम इन्सॉल्वंट. संतोष दिवाळखोर झाला. आता संतोष बघा सर्व डेबिट बॅलन्स आहे क्रेडिटला काहीच नाही आहे तर संतोषची डेबिटची बेरीज करूया आणि त्याचं जो पार्टनर इन्सॉल्वंट झाला त्याचं कॅपिटल अकाउंट पहिलं क्लोज करायचं आणि तो किती पैसे आणतो तेवढे इथं कॅश येईल आपल्याला बँकमध्ये येईल. आणि डेबिट टोटल करूया 6 चे 6 60 60 9 6 15 4 3 7 आणि 3 10 10,560 ते घेऊया परत बेरीज करूया 6 चे 6 9 5 9 6 15 10,560 10,560 त्याचा कॅपिटलचा डेबिट बॅलन्स आहे. कॅपिटलला डेबिट बॅलन्स किती झाला 10,560 अमाऊंट टू वैभव. आता इथे लक्षात घ्या संतोषनं तो किती पैसे आणू शकतोय. संतोष कुड पे ओनली 25 पैसे इन रुपी ऑफ द बॅलन्स ड्यू. 10,560चा 25% म्हणजे 1/4 10,560 चा 25% 1 4 4 न बघा 10,560 भागिले 4 10,560 भागिले 4 तेवढे तो पैसे आणणार आहे म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू संतोष कॅपिटल अकाउंट होणार आहे. 4 2 8 2 4 चक्र 24 आणि 4 चक्र 16 बघा 4 2 8 2 राहिले 4 चक्र 24 1 आणि 4 चक्र 16 2640 2640. इथं संतोष कॅपिटल बाय बँक अकाउंट बाय बँक अकाउंट किती 2,640 2,640 आणि
2640 त्याच्याकडून आल्यानंतर उरलेले जे असणार आहे 2640 आल्यानंतर त्याचं कॅपिटल डेफिशियन्सी किती ते बघूया. 15 × 6 9, 10 × 3 7. हे बघा टोटल ड्यू किती होते 10,560. संतोषचं कॅपिटलचं डेबिट बॅलन्स 10,560 आहे. त्याच्यापैकी तो 25% त्याने पैसे आणले. 2,640 पैसे तो घेऊ शकला आणि हे रक्कम तो आणू शकला नाही. जी रक्कम इन्स्टॉलमेंट पार्टनर इन्स्टॉलमेंट झाल्यानंतर आणू शकत नाही त्याला काय म्हणायचं डेफिशियन्सी. आणि ही डेफिशियन्सी कोणी बेर करायची ह्याचा अकाउंट क्लोज करायला लागणार आहे. कोणी बेर करायची सॉल्वंट पार्टनर वैभव आणि संजय. बाय वैभव्स कॅपिटल अकाउंट ही जोडायचं आणि बाय संजय's कॅपिटल. कोण झाला संतोष. म्हणजे 8 4 3 होता. मग आता राहिले कोण पहिले दोन म्हणजे 8,400. ही जी 7,920 जी डेफिशियन्सी आहे बघा 8 4 3. इन्स्टॉलमेंट कोण झाला संतोष. हा डिलीट झाला 3 रेशो डिलीट झाला. उरले कोण वैभव आणि संजय. 8,400 म्हणजे दोनों एक मध्ये ही डेफिशियन्सी बेर करायला लागणार आहे. 7,920 भागिले 3 किती बघा 3 × 1 6 3 × 6 18 3 × 12 2640. केले का 3 3 × 6 3 × 18 3 × 12 2640 एक होईल आणि 5280 2. दोन कोण आहे वैभवला किती 5240 5280 5280 होईल. 5280 आणि आला किती 2640 बघा गणित बरोबर गेली. 4 8 8 16 20 आहे ना 40 2640 आहे 80 नाही 2640. 8 12 4 16 7 9 6 15 3 आणि 5 8 2 10. काय एंट्री केली इथे लक्षात. ही जी डेफिशियन्सी आहे 7,920 ची डेफिशियन्सी संतोषचं कॅपिटल क्लोज करण्यासाठी संतोष जी रक्कम आणू शकला नाही 7,920 ही अमाऊंट ही डेफिशियन्सी कोणी बेअर करायची सॉल्वंट पार्टनर. म्हणजे सॉल्वंट कोण आहे वैभव आणि संजय. वैभव's कॅपिटल अकाउंट डेबिट 5,280. संजय's कॅपिटल अकाउंट डेबिट 2,640 टू संतोष कॅपिटल अकाउंट 7,920. अशाच प्रकारे संतोषचं कॅपिटल अकाउंट क्लोज झालेलं आहे. मग आता दुसरा इफेक्ट त्याचा ही कॅपिटल डेबिट आहे टू संतोष कॅपिटल 5,280 5,280 आणि याला किती आहे 2,640 काय असणार. अशा प्रकारे इन्स्टॉलमेंट पार्टनरचं कॅपिटल क्लोज झालेलं आहे. आता काय करायचं तत्पूर्वी ही एक एंट्री आपली राहिलेली आहे बँक अकाउंट डेबिट आहे बघा टू संतोष कॅपिटल अकाउंट. संतोष नाही 2,640 आणलेलं आहे 2,640 तिने आणलेले आहेत आणि त्यामुळं बँक अकाउंट डेबिट आणि संतोष कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आता ही कॅपिटल सॉल्वंट पार्टनर दोघांचे सुद्धा कॅपिटल बॅलन्स क्रेडिट आहे 36,000 आणि 27,000 36,000 27,000. जो डिफरन्स असेल त्याला पेमेंट करून टाकायचं. क्रेडिट बॅलन्स आहे टू बँक अकाउंट शेवटची एंट्री होईल तिथं 27,000
टू बँक अकाउंट. फायनल सेटलमेंट. इथे बघूया 0 6 आणि 8 14 आणि 6 20 2 8 आणि 5 13 आणि 2 15 15 आणि 5 20 15 आणि 5 20 11 आणि 5 16 16 म्हणजे 0 1 आणि 2 आणि 1 3 10,560. 10,560 वैभवला द्यावे लागतील आणि संजयला किती होतात बघूया. 0ला 0 8 आणि 4 12 8 आणि 4 12 12 आणि 8 20 आजचे 2 10 आणि 2 12 आणि 6 18 18 आणि 2 20 आजचे 2 6 आणि 5 11 आणि 2 13 13 आणि 4 17 आणि 1 14,280. 14,280 याला कॅश मनी. कशी एंट्री झाली. लास्ट एंट्री होणार आहे वैभवस कॅपिटल अकाउंट डेबिट 10,560. वैभवस कॅपिटल अकाउंट डेबिट 10,560. संजयस कॅपिटल अकाउंट डेबिट 14,280 आणि टू बँक अकाउंट म्हणजे बँक अकाउंटच्या पुन्हा क्रेडिटला ही एंट्री केल्यानंतर बँक अकाउंट ऑटोमॅटिकली टॅली होईल. वैभव आणि संजयस कॅपिटल अकाउंट 10,560 10,560 आणि 14,280. Now take the total of bank account. It must be tallied by it is 60 and 2 62,640 62,640. पुस्तकामध्ये किती दिलं बघा. काय पुस्तक बघण्याची गरज नाही आहे. पुस्तकात होऊ शकते. एखाद्या नोट बघायचं आहे. 0ला 0 8 आणि 6 14 3 आणि 5 8 आणि 8 16 5 आणि 9 14 आणि 8 22 3 आणि 4 आणि 5 आणि 6 62,640. इथं लक्षात घ्या. शेवटी आपलं बँक अकाउंट टॅली व्हायला पाहिजे. ज्यावेळी एक भागीदार इन्स्टॉलमेंट होतो त्यावेळी पहिलं इन्स्टॉलमेंट पार्टनरचं कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. कॅपिटलचा बॅलन्स बघायचा. डेबिटच असतो म्हणून तो इन्स्टॉलमेंट असतो. त्या ड्यूजमधून किती रक्कम आणली. 25% कॅश आणली 2,640 आणि उरलेले किती 75% 6,920. हे 6,920 कोणी बेअर करायचे. सॉल्व्हंट पार्टनरनी. सॉल्व्हंट कोण आहे. वैभव आणि संजय. मग बाय वैभव's कॅपिटल अकाउंट अँड बाय संजय's कॅपिटल अकाउंट काय एंट्री काय. त्याची एंट्री काय आहे. सॉल्व्हंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. हे बघा म्हणून सॉल्व्हंट पार्टनर डेबिट केलेले आहे 5,280 2,640 आणि इन्स्टॉलमेंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट केलेलं आहे. आणि ते क्रिएट केल्यानंतर शेवटी आपण काय केलं. पार्टनर अकाउंट त्यांचे कॅपिटल बॅलन्स काय करायला लागेल. अकाउंट क्लोज करायला लागेल. जर एखाद्याचा कॅपिटलचा बॅलन्स डेबिट असेल तर त्याला पैसे आणायला लागतील. क्रेडिट असेल तर त्याला पैसे द्यावे लागतील. पण आपल्या या उदाहरणामध्ये वैभव आणि संजय दोघांचे पण कॅपिटल बॅलन्स क्रेडिट आहे आणि म्हणून एंट्री काय झाली. वैभव's कॅपिटल अकाउंट डेबिट 10,560. संजय's कॅपिटल अकाउंट डेबिट 14,280 टू बँक अकाउंट आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला ती एंट्री केल्यानंतर ही शेवटची एंट्री केली की बँक अकाउंट ऑटोमॅटिकली टॅली होतं. याच्या जर्नल एंट्रीज घरी करायच्या आहे. थँक्स.